सरकारने जी मागच्या काळामध्ये कामं सुरू केली होती, विकास कामं, ती बऱ्यापैकी त्याच पद्धतीने सुरू आहेत आणि नवीनसुद्धा प्रकल्प या ठिकाणी दिसत आहेत. आणि आपण आज पाहिलं असेल की वेगळ्या वेगळ्या योजना ज्याच्यामध्ये जे अपूर्ण प्रकल्प होते, सिंचनाचे असतील किंवा पाण्याच्या पिण्याच्या योजनेचे असतील, रस्त्यांचे असतील, येणारे उद्योगधंदे येण्याकरता जो प्रयत्न सरकारने केलेला आहे. तर आपल्याला माहिती आहे की वर्षपूर्तीमध्ये जेवढे आश्वासनं सरकारने दिली होती त्याच्यापैकी बरीच आश्वासनं ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही एक मंत्री असताना तुम्ही केलेल्या कामातल्या 10 पैकी तुम्ही स्वतःला किती मार्क द्याल? मी 10 पैकी माझ्या याला 7 मार्क देईल. 3 मार्क कोणते कापले? हे बघा, काही काही ठिकाणी अडचणी आल्या आम्हाला. काही ठिकाणी निधीच्याही अडचणी आल्या, सेंट्रलच्या निधीच्या अडचणी आल्या. त्याचबरोबर राज्याच्या अडचणी आल्या, त्या पण माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राज्याचे पैसे दिल्यामुळे त्या अडचणी माझ्या सुटू शकल्या. तर ते एकाच वेळेस पैसे आले असते तर मला 10 पैकी 10 मार्क मिळाले असते. सरकारच्या वर्षभराच्या कामाला किती मार्क द्याल तुम्ही? 8 मार्क. 8 मार्क. म्हणजे चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स राहिलेला आहे सरकारचा. तो काही स्थानिक प्रश्न आहेत आपले की आपण बघतोय की किशोर आप्पा पाटील आहेत, त्यांनी आता या निवडणुकीचे जे ईव्हीएम मशीन ठेवले त्या ठिकाणी स्वतःची सुरक्षा यंत्रणा ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांच्या निर्णयाकडे कसं बघता तुम्ही? नाही, मला काही माहीत नाही, पण आता आमच्याकडेही धरणगावला लोक रोज रात्री तिथे झोपत आहे पेट्यांजवळ. म्हणजे उबाटाचे लोक झोपत आहेत, असं होत नाही. त्यामुळे प्रत्येकाला वेगळा वेगळा विषय आहे, त्यामुळे त्याच्यावर बोलणं काय उचित होणार नाही, कारण की प्रत्येकाला काही कोणाला शंका आहे, कोणाला नाही आहे, असं काही होत नाही. दुसरीकडे मुक्ताईनगरमध्ये खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यातला संघर्ष वाढल्याचं पाहायला मिळतंय आपल्याला. दोघे एकमेकांवरती गंभीर आरोप करतायत. नाही, फक्त मतदान केंद्रावर जाण्यावरचा विषय होता आणि कोणताही आमदार असं काही मतदान केंद्राची विषय ओंडाळू शकत नाही. पण विनाकारण कार्यकर्त्यांच्या वाद झाल्यामुळे ते चंद्रकांत पाटलावर त्यांनी आरोप केला. मग चंद्रकांत पाटलांच्या आरोपामुळे साहजिक हे कार्यकर्ते भडकले आणि मला तरी असं वाटतं की निवडणुका ह्या 2 दिवसाच्या आहेत, त्याच्यामध्ये एवढे वाद होणे उचित नाही आहे. पालिका निवडणुकीमध्ये आपण बघितलं की महायुतीच्या नेत्यांमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झाले. राणे असतील, रवींद्र चव्हाण असतील, यांच्यातही आरोपांच्या प्रत्यारोपांच्या जे आहे ते फेरी झडलेल्या आहेत. आज रवींद्र चव्हाण जे आहेत ते गौप्यस्फोट करणारी एक पत्रकार परिषद घेणार आहेत, काय सांगा? त्यांची पत्रकार परिषद घेण्याचा त्यांना अधिकार आहे. आता कोणता गौप्यस्फोट करतील हा त्यांचा विषय आहे. ते बोलले होते पाचोऱ्याला की बा 2 तारखेपर्यंत युती टिकवेल आणि त्याच्यानंतर मी बोलेल बुवा असं. आता त्यांचा विषय आहे ना, त्यांनी काय बोलावं हा त्यांचा विषय आहे, कोणता गौप्यस्फोट करावा हा त्यांचा विषय आहे. त्यामुळे आम्ही बोलणं उचित नाही, त्यांनी बोलावं काय बोलायचं आहे.